हाय एव्हरीवन, नमस्कार मित्रांनो. मी सोनाली स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये. आणि हा आहे गहू. याला आमच्याकडे उंबिया असं म्हटलं जाते. आणि उंबियाला भाजण्यासाठी आधी आम्ही तुरीचे जे धांडे आहे त्याला घेतलेला आहे, त्याला विस्तू लावलेला आहे आणि त्यावरती अशा उंबिया ठेवून घेतलेल्या आहे. आणि उंबिया भाजताना काकू आहे. आणि भाजल्यानंतर उंबिया अशा एक एक करून खाली गळून पडत असतात. आणि मस्त भाजून भाजून झालेल्या आहे. आणि भाजून झाल्यानंतर त्यांना एक 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 करून आम्ही त्याला एका अशा कोपऱ्यामध्ये एकत्र करून घेत आहे. आणि एकत्र झालेल्या आहे त्या. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एकत्र केल्यानंतर याला खूप असा छान रंग आलेला आहे. आणि तो पाहायला सुद्धा एवढा छान दिसून राहिलेला आहे की तुम्ही बघू शकता. आणि या एकत्र झालेल्या या जो उंबिया आहे, आता याचे दाणे काढायचे आहे. तर दाणे काढण्यासाठी आधी कापड हातरून घेतलेला आहे. कापडावरती एक गहूगाराची गारणी ठेवलेली आहे काकूंनी. आणि त्यावरती उंबिया अशा ठेवून घेतलेल्या आहे. आणि उंबियांना असं घासून त्यामधले दाणे बाहेर काढायचे आहे. तर आपण घासल्यानंतर ते दाणे सहज बाहेर निघतात. आणि असे छान टवटवीत दाणे, जे बघायला सुंदर तर दिसतच आहे पण खायला तर त्यापेक्षा खूप छान लागत असतात. तर याला आमच्याकडे तुपामध्ये साखर टाकून खात असतात. आणि देवाच्या पुढे नैवेद्य म्हणून सुद्धा याला ठेवत असतात. तर त्यानंतर माझ्या सासूबाईंनी चना आणलेला होता. तर चना मला भाजून घ्यायचा होता. तर त्यांनी चना भाजून राहिलेले आहे. आणि मला जे मी आहे त्या जे चण्यामधले जे घाटे आहे जे खाली पडत असतात, तर त्या घाट्यांना मी एका साईडने करून त्यामधला जो काही विस्तू असते तो विझवून राहिलेली आहे. कारण की तो विस्तू जर जास्त झाला तर चणे जे आहे पूर्णपणे जळून जाईल आणि खायला काहीच मिळणार नाही. त्यामुळे मी त्यामधला विस्तू विझवून राहिलेली आहे. आणि चणे भाजून झालेले आहे आणि एवढे सुंदर दिसून राहिलेले आहे की खायला सुद्धा मस्त वाटत असते. तुम्हाला आवडते की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगाल. आणि खायला खूप मस्त वाटते हे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.